नमस्कार. विज्ञानयात्री सौम्या स्वामीनाथन यादव यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री सौम्या स्वामीनाथन यादव हे भारतीय बालरोग तज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटना WHO या संस्थेचे मुख्य महिला शास्त्रज्ञ आहेत. क्षयरोग आणि HIV या रोगासंदर्भातील त्यांचे संशोधन कार्य उल्लेखनीय आहे. सन 2019 ते सन 2022 या कालावधीत सौम्या स्वामीनाथन हे महासंचालक टेड्रॉस ॲधनोम गॅब्रिएसस यांच्या समर्थ नेतृत्वाखाली जागतिक आरोग्य संघटना WHO येथे मुख्य शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत होत्या. ऑक्टोबर 2017 ते मार्च 2019 या कालावधीत सौम्या स्वामीनाथन हे जागतिक आरोग्य संघटना WHO येथे उपमहासंचालक पदावर कार्यरत होते. सौम्या स्वामीनाथन यांच्या आवडीचे क्षेत्र म्हणजे बालरोग आणि प्रौढ क्षयरोग किंवा TB, एपिडेमिओलॉजी आणि पॅथोजेनेसिस आणि HIV संबंधित TBमध्ये पोषणाची भूमिका. चेन्नईतील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युबरक्युलोसिसमध्ये असताना स्वामीनाथन यांनी TB आणि HIVच्या विविध पैलूंचा अभ्यास करणाऱ्या क्लिनिकल प्रयोगशाळा आणि वर्तणुकीशी संबंधित शास्त्रज्ञाचा बहुमोल अनुशासनात्मक गट सुरू केला. स्वामीनाथन आणि त्यांच्या सहकार्यासह TB पाळत ठेवण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी आण्विक निदानाचा वापर वाढणाऱ्या कम्युनिटी रँडमाइज्ड स्ट्रॅटेजीजच्या मोठ्या क्षेत्रीय चाचण्या हाती घेणाऱ्या लोकांमध्ये TBचे उपचार कमी लोकांपर्यंत पोहोचवले. त्या TB झिरो सिटी प्रकल्प याचा एक भाग होत्या. त्याचा उद्देश स्थानिक सरकार, संस्था आणि तळागाळातील संघटनांसोबत काम करून निर्मूलन बेटे तयार करणे होते. सन 2021 मध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारद्वारे आयोजित G7 अध्यक्षपदाचा सल्ला देण्यासाठी पॅट्रिक फॅलेन्स यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ गट महामारी तयारी भागीदारी PPP मध्ये देखील स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली होती. सौम्या स्वामीनाथन यांचा जन्म दिनांक 2 मे 1959 रोजी भारताच्या तामिळनाडू राज्यातील चेन्नई या शहरात झाला. कृषी क्षेत्रातील सर्वोच्च जागतिक अन्न पुरस्कार विजेते, भारतीय हरित क्रांतीचे जनक, पद्मविभूषण डॉक्टर मनकोंबू सांबशिवन तथा MS स्वामीनाथन यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होय. पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज येथे सौम्या स्वामीनाथन यांचे वैद्यकीय शाखेतील पदवी शिक्षण MBBS पूर्ण झाले. नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे सौम्या स्वामीनाथन यांचे वैद्यकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी MD शिक्षण पूर्ण झाले. पदव्युत्तर पदवी MD शिक्षणासाठी सौम्या स्वामीनाथन यांचे बालरोगशास्त्र हे विशेष स्तराचे विषय होते. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या निपुण व्यक्तिरेखा असे सौम्या स्वामीनाथन यांची ओळख आहे. सन 1987 ते सन 1989 या कालावधीत प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून सौम्या स्वामीनाथन यांनी USCच्या केक स्कूल ऑफ मेडिसिन संलग्नित लॉस एंजेलिस येथील चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये न्यूओऑन्टॉलॉजिकल आणि पेडियाट्रिक पाल्मॉन्टॉलॉजीमध्ये पोस्ट डॉक्टरल मेडिकल फेलोशिप पूर्ण केले. सन 1989 ते सन 1990 या कालावधीत सौम्या स्वामीनाथन यांनी युनायटेड किंगडम येथील लिसेस्टर विद्यापीठ येथील बालरोग श्वसन रोग विभागात संशोधन सहकारी सचिव या पदावर कार्यरत होते. त्यानंतर सौम्या स्वामीनाथन यांनी वरिष्ठ संशोधन अधिकारी, सुपरन्युमररी रिसर्च कॅडर, कार्डिओ पल्मोनरी मेडिसिन युनिट तसेच मॅसॅच्युसेट्स टफ्ट्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन येथे सार्वजनिक आरोग्य आणि कौटुंबिक औषध विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत होत्या. सन 1992 मध्ये सौम्या स्वामीनाथन यांनी स्वामीनाथन नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस AKA क्षयरोग संशोधन केंद्र येथे वैद्यकीय सेवेसाठी रुजू झाल्या.
स्वामीनाथन नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस AKA क्षयरोग संशोधन केंद्र येथे त्या उपेक्षित उष्णकटिबंधीय रोगांच्या समन्वयक होत्या. नंतर त्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन क्षयरोगच्या संचालक झाल्या. सन 2009 ते सन 2011 या कालावधीत सौम्या स्वामीनाथन हे जिनिव्हामधील उष्णकटिबंधीय रोगावरील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी युनिसेफ, UNDP, जागतिक बँक, WHO विशेष कार्यक्रमाचे समन्वयक होते. सन 2013 मध्ये सौम्या स्वामीनाथन हे चेन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस NIRT याच्या संचालक पदावर कार्यरत होत्या. ऑगस्ट 2015 ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत सौम्या स्वामीनाथन हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR चे महासंचालक आणि तसेच भारत शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय संलग्नित आरोग्य संशोधन विभागाच्या सचिव पदावर कार्यरत होत्या. ऑक्टोबर 2017 ते मार्च 2019 या कालावधीत सौम्या स्वामीनाथन हे जागतिक आरोग्य संघटना WHO याचे महासंचालक पदावर कार्यरत होते. मार्च 2019 मध्ये सौम्या स्वामीनाथन हे जागतिक आरोग्य संघटना WHO याचे मुख्य शास्त्रज्ञ पदावर रुजू झाल्या. या कार्यकालावधीत त्यांनी COVID-19 या रोगासंदर्भात नियमितपणे 2दा साप्ताहिक प्रेस ब्रीफिंग यामध्ये सहभाग नोंदविला. मे 2021 मध्ये युरोपियन कमिशन आणि G20 यामार्फत आयोजित केलेल्या जागतिक आरोग्य शिखर परिषदेच्या तयारीमध्ये सौम्या स्वामीनाथन या कार्यक्रमाच्या उच्च स्तरीय वैज्ञानिक पॅनलचे सदस्य होते. सौम्या स्वामीनाथन यांच्या आवडीचे क्षेत्र म्हणजे बालरोग आणि प्रौढ व्यक्तींचे क्षयरोग, TB, एपिडेमॉलॉजी, पॅथोजेनेसिस आणि HIV संबंधित TBमध्ये पोषणाची भूमिका. चेन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस येथील कार्यकालावधीत सौम्या स्वामीनाथन यांनी TB आणि HIV याच्या विविध पैलूंचा अभ्यास करणाऱ्या क्लिनिकल प्रयोगशाळा आणि वर्तणुकीशी संबंधित शास्त्रज्ञाचा बहुअनुशासनात्मक गट सुरू केला. स्वामीनाथन आणि त्यांच्या सहकार्यासह TB पाळत ठेवण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी आण्विक निदानाचा वापर वाढवणाऱ्या कम्युनिटी रँडमाइज्ड स्ट्रॅटेजीज मोठ्या क्षेत्रीय चाचण्या घेणाऱ्या लोकांमध्ये TBचे उपचार लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांनी TB झिरो सिटी या प्रकल्पासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्थानिक सरकार, संस्था आणि तळागाळातील संघटनांसोबत कार्यक्रमामार्फत निर्मूलन बेट तयार करणे हे TB झिरो सिटी या प्रकल्पाचे मुख्य उद्देश होते. सन 2021 मध्ये युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमार्फत आयोजित G7 अध्यक्षपदाचा सल्ला देण्यासाठी पॅट्रिक व्हॅलेन्स यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ गट महामारी तयारी भागीदारी यामध्ये देखील सौम्या स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली होती. सौम्या स्वामीनाथन यांना मिळालेल्या सन्मानांची यादी ही आहे. 11 नॅशनल पेडियाट्रिक पल्मोनरी कॉन्फरन्स सर्वोत्कृष्ट पेपरसाठी डॉक्टर KR लाहिरी सुवर्णपदक, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR क्षणिका वक्तृत्व पुरस्कार, इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस अँड लंग डिसीज उपाध्यक्ष HIV विभाग, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स फेलो, इंडियन असोसिएशन ऑफ अप्लाइड पेडियाट्रिक्स फेलो, इंडियन असोसिएशन फॉर अप्लाइड मायक्रोबायोलॉजिस्ट जीवन गौरव पुरस्कार, तामिळनाडू विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार, राष्ट्रीय विज्ञान अकॅडमी भारत सरकार फेलो, इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस बेंगलोर फेलो आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च SAS नागरद्वारे प्रदान करण्यात आलेला ॲस्ट्राझेनेका रिसर्च एंडॉमेंट अवॉर्ड. जागतिक आरोग्य संघटनेत मुख्य शास्त्रज्ञ असलेल्या डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने प्रो बोनो आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी डॉक्टर सौम्या यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. डॉक्टर सौम्या स्वामीनाथन हे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ आहेत. याआधी त्यांनी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक म्हणूनही काम पाहिले आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2013 सालचा राष्ट्रीय पुरस्कार यासाठी सौम्या स्वामीनाथन यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय एकात्मता, संविधानात्मक या मूल्यांचे जतन करणाऱ्या, भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या क्षेत्रात भरीव आणि अग्रेसर कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. रोख रक्कम 5 लाख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉक्टर सौम्या स्वामीनाथन या जागतिक स्तरावर प्रसिद्ध भारतीय बालरोग तज्ज्ञ, क्लिनिकल शास्त्रज्ञ. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेत महत्त्वाच्या पदावर काम केले असून क्षयरोग आणि HIV या विषयावरील संशोधनासाठी त्या ओळखल्या जातात. डॉक्टर स्वामीनाथन यांनी सन 2019 ते सन 2022 या काळात जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ म्हणूनही काम केले. त्यापूर्वी त्याने WHO उपसंचालक पदाची जबाबदारी सांभाळली होती. सन 2015 ते सन 2017 या काळात त्या भारत सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाच्या सचिव आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR याचे महासंचालक होते. जुलै 2024 मध्ये त्यांची राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी क्षयरोग आणि मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस HIV वरील संशोधनात 30 वर्षांहून अधिक काळ योगदान दिले आहे. कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी जागतिक स्तरावर आरोग्य धोरण ठरवण्यात आणि जनजागृती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना सन 2023चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्या भारताच्या हरित क्रांतीचे जनक आणि भारतरत्न पुरस्कार विजेते डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या कन्या आहेत. ज्ञानाचे दीप प्रज्वलित करणारे विज्ञान यात्री सौम्या स्वामीनाथन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे कार्य जगाला सदैव नवीन दिशा देत राहो हीच नम्र प्रार्थना. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.